नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रवीण बोंद्रे. मी आज आपणास स्पर्धा परीक्षा या विषयाचं गणित मी शिकवणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की मागील जून महिन्यामध्ये स्पर्धा परीक्षा या विषयाचे बरेचसे मी व्हिडिओज यूट्यूबला टाकलेले आहेत. त्याच्यामध्ये नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या आहे, त्यानंतर जोडमोड संख्या असतील, संयुक्त संख्या असतील, वास्तव संख्या असतील, परिमेय संख्या असतील, तसेच इतर त्याच्यामध्ये त्रिकोणी संख्या आहे, चौकोनी संख्या आहे किंवा इतर अशा बऱ्याचशा ज्या संख्यांचे प्रकार आहेत, सर्व संख्यांचे प्रकार मी जवळपास यूट्यूबला व्हिडिओज अपलोड केलेले आहेत ऑलरेडी. आणि ते मागील जून महिन्यामध्ये मी ते जवळपास अपलोड केलेले आहेत, मे ते जूनमध्ये. ते निश्चितच आपण बघा. आणि व्हिडिओज टाकत मी जवळपास अपूर्णांकांपर्यंत पोहोचलो होतो आणि अपूर्णांकांचे जवळपास सर्वच प्रकार मी शिकवलेले आहेत. पण तरीही सुद्धा मध्यात काही कारणास्तव गॅप पडला होता तब्येतीच्या कारणामुळं, आणि त्याच्यामुळे मग मी अपूर्णांक हे जे चॅप्टर आहे मी ते परत शिकवणार आहे. सगळे जे व्हिडिओज आहेत मी परत करणार आहे अपूर्णांक या विषयावरती, जेणेकरून आपली सुद्धा रिव्हिजन होणार आहे आणि मी सुद्धा कंटिन्यू करतो आहे. आणि याच्यानंतर निश्चितच आपण स्पर्धा परीक्षा या विषयाचे जे व्हिडिओज आहेत हे रोज तुम्ही बघत चला. मी रोज एक व्हिडिओ जो आहे आता यूट्यूबला अपलोड करणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी आज तुम्हाला शिकवतो आहे अपूर्णांक, त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जाते फ्रॅक्शन्स. तर विद्यार्थी मित्रांनो, अपूर्णांक अतिशय सोपी असतो. आता अपूर्णांक कसा तयार होतो ते मी तुम्हाला सांगतो आहे साध्या भाषेमध्ये. आता उदाहरणार्थ समजा हा एक चौकोन आहे. आता या चौकोनाचे आपण काय केले, 4 भाग केले. आता विद्यार्थी मित्रांनो, आता याच्यामधले 3 भाग मी रेखांकित करतो आहे. आता जर तुम्हाला असा प्रश्न विचारला, हा जो चौकोन आहे या चौकोनामधील कोणता भाग रेखांकित करण्याचा राहिला, तर तुमचं उत्तर येणार आहे एक, हा जो पहिला भाग आहे हा वाला, हा रेखांकित करायचा राहिला. तर मग आता एकूण भाग किती आहेत, 4 भाग आहेत. तर मग मी तुम्हाला परत असा प्रश्न केला की किती भागांपैकी हा एक भाग तसा राहिलेला आहे. तुम्ही म्हणसाल की 4 भाग होते त्या चौकोनाचे, तर 4 भागांपैकी एक भाग रेखांकित करण्याचा राहिला. मग आता असं लिहायचं कसं, तर आपण हे 4 भागापैकी एक भाग हा रेखांकित करण्याचा राहिला. आता हे जे मी इथे लिहिलं आहे यालाच काय म्हटलं जाते, अपूर्णांक. ही जी वरची संख्या आहे याला म्हटलं जाते अंश, आणि ही जी खालची संख्या आहे याला म्हटलं जाते छेद. आता दुसरा प्रश्न केला मी तुम्हाला की हा जो चौकोन आहे या चौकोनामधील रेखांकित केलेले एकूण भाग किती आहेत, तर तुमचं उत्तर येणार आहे 3. हा 1, 2 आणि हा 3 असे 3 भाग तुम्ही सांगणार. मग मी परत तुम्हाला प्रश्न केला की 4 भागापैकी किती भाग हे रेखांकित केलेले आहेत. मग तुमचं पटकन उत्तर येणार आहे की सर 4 भागापैकी 3 भाग हे रेखांकित केलेले आहेत. तर इथे मग आता 4 भागापैकी किती, 3 भाग. हे 4 भागापैकी 3 भाग हे रेखांकित केलेले आहेत. हा 1, 2 आणि 3. आता हे जे लिहिले आपण 4 भागापैकी 3 भाग, हा काय झाला, अपूर्णांक तयार झाला. तर ही जी वरची संख्या असते या वरच्या संख्येला काय म्हटलं जाते, अंश. याला म्हटलं जाते अंश. आणि ही जी खालची संख्या आहे याला म्हटलं जाते छेद. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो अपूर्णांक हा तयार होत असतो. आता परत मी तुम्हाला दुसऱ्या भाषेमध्ये सांगतो आहे. दुसरे एक्झाम्पल्स घेऊन मी तुम्हाला सांगणार आहे.
आता याच्यामध्ये हे वर्तुळ आहे. आता मला एकदम गोल काढता येणार नाही आहे, पण समजून घ्या. हे वर्तुळ आहे, हा त्याचा मध्यबिंदू आहे. आता याचे आपण खूप सगळे भाग करूया. पहा, आता आपण त्याला नंबरिंग पण करू. किती भाग झाले? 1 2 3 4 5 6 7 आणि 8 असे 8 भाग इथं झालेले आपल्याला दिसून येतात. बरोबर आहे. तर मग आता याच्यामधला काही भाग मी रेखांकित करतोय. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रश्न असा आहे की आता याच्यामध्ये एकूण भाग किती आहेत? तर याचे या सर्कलमध्ये एकूण भाग आहेत 8. किती आहेत? 8. आता हे जे सर्कल आहे, मग आता दुसरा प्रश्न तुम्हाला असा केला की हे जे सर्कल आहे, या सर्कल मधले किती भाग हे रेखांकित झालेले नाहीत? तर त्याच्यामध्ये किती भाग नाही झाले? हा 1, हा 2, 3 आणि 4 भाग. तर 4 भाग हे रेखांकित झालेले नाहीत. पण आता तुम्हाला असा प्रश्न केला की एकूण किती भागापैकी किती भाग हे रेखांकित झालेले नाहीत? तर एकूण भाग आहेत आपल्याकडे 8. किती आहेत? 8. तर मग 8 भागापैकी किती भाग रेखांकित झालेले नाही आहेत? 1 2 3 आणि 4 भाग. 8 पैकी 4 भाग हे रेखांकित झालेले नाही. असं जेव्हा आपण लिहितो 8 भागापैकी 4 भाग रेखांकित झाले नाही आहेत, तेव्हा त्याची मांडणी ही अपूर्णांकामध्ये होत असते. तर आता ही जी वरची संख्या असते, या वरच्या संख्येला म्हटलं जाते अंश, आणि खालची जी संख्या आहे, खालच्या संख्येला म्हटलं जाते छेद, असं आपण त्याला म्हणतोय. अपूर्णांकाला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जाते? फ्रॅक्शन. इंग्लिशमध्ये काय म्हटलं जाते? फ्रॅक्शन. FRACTION. फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांक. तर विद्यार्थी मित्रांनो, परत तुम्हाला दुसरा प्रश्न असा केला की आता हे जे एकूण 8 भाग आहेत, या 8 भागापैकी रेखांकित झालेले भाग किती आहेत? तर किती आहेत? हा 1, हा 1 2 3 आणि 4. रेखांकित भाग सुद्धा 4च आहेत त्याच्यामध्ये. तर मग आपण परत प्रश्न केला विद्यार्थ्यांना की विद्यार्थी मित्रांनो, आता सांगा की 8 भागापैकी एकूण किती भाग रेखांकित झालेले आहेत? तर विद्यार्थी पटकन सांगणार आहे सर 4 भाग. तर मग आता ते लिहायचं कसं? 8 भागापैकी 4 भाग हे रेखांकित झालेले आहेत. हा काय झाला? हा अपूर्णांक तयार झालेला आहे. मी तुम्हाला सांगितलं, वरची संख्या जी असते त्याला काय म्हणतो आपण? अंश, आणि खालची जी संख्या आहे त्याला काय म्हणतो आपण? छेद. मग आता परत आपण काय केले? रेखांकित भाग आहे हे वाढवले. हे आता आपण वाढवले आहेत. ठीक आहे. आता फक्त एक भाग हा सुटला, 2 नंबर वाला हा एक भाग सुटलाय की जो आपण रेखांकित केलेला नाहीये. मग आता जर आपण विद्यार्थ्यांना असा प्रश्न केला की विद्यार्थ्यांना आता सांगा एकूण भागापैकी किती भाग रेखांकित झालेले नाहीत? तर विद्यार्थी म्हणणार आहे 1. किती आहे? 1. मग आता तो लिहायचा कसा? एकूण भाग आहेत 8. 8 पैकी 1 हा रेखांकित झालेला नाही, हे अशा पद्धतीने लिहिणार. म्हणजे काय झाला? तो अपूर्णांक तयार झालेला आहे. वरच्या संख्येला अंश म्हणतो, खालच्या संख्येला काय म्हणतो आपण? छेद. आता अधिक दुसरा प्रश्न केला की या एकूण वर्तुळात जेवढे आपण भाग केलेले आहेत त्या भागापैकी किती भाग हे रेखांकित केलेले आहेत सध्याच्या घडीला? तर त्याच्यामध्ये आपण 7 भाग सध्या रेखांकित केलेले आहेत. मग आपण काय म्हणणार आहे की इथं एकूण 8 भागापैकी किती? 7 भाग हे रेखांकित केलेले आहेत. तर हा काय झाला? हा अपूर्णांक तयार झाला. वरच्या संख्येला काय म्हणतो आपण? अंश, आणि खालच्या संख्येला काय म्हणतो? छेद. तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपी आहे. अपूर्णांक एवढा सोपी आहे की खूप सोपी आहे. तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये जर अपूर्णांकाचे प्रॉब्लेम येत असतील तर आता याच्यानंतर तुम्ही माझे व्हिडिओज बघा. तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने अपूर्णांक हा जो टॉपिक आहे मी तुम्हाला शिकवणार आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपा हा जो प्रकार आहे. फक्त काय होते की ज्या वेळेला टीचर्स आपल्याला शिकवतात कुठं तर आपण काय होते की त्यांच्याकडे व्यवस्थित लक्ष देत नाही. त्याच्यामुळे काय होतं की आपला जो बेस व्हायचा असतो जेव्हा, तर त्यावेळेला तो व्यवस्थित होत नाही आहे. जर तुम्ही माझे जर व्हिडिओज व्यवस्थित तुम्ही बघत गेले तर निश्चितच तुम्हाला काय होणार आहे? निश्चितच तुम्हाला अपूर्णांक हे तुम्हाला कळणार आहेत व्यवस्थित. तर विद्यार्थी मित्रांनो,
आता मी तुम्हाला सगळ्यात अगोदर शिकवणार आहे दशांश अपूर्णांक. आता याच्यामध्ये दशांश अपूर्णांक हा पहिला प्रकार आहे. आता याच्यामध्ये आता दशांश अपूर्णांक आता कशाला म्हटले जाते, त्यांनी सांगितलं आहे की ज्या अपूर्णांकात छेद हा 10 किंवा 10च्या पटीत असतो त्यास दशांश अपूर्णांक असे म्हणतात. याच्यामध्ये ज्या अपूर्णांकात छेद हा 10 किंवा 10च्या पटीत असतो किंवा 10च्या पटीत असतो त्यास दशांश अपूर्णांक म्हणतात. दशांश अपूर्णांक असे म्हणतात. पहा विद्यार्थी मित्रांनो, आता उदाहरणार्थ आता दशांश अपूर्णांक आपण कशाला म्हणतोय, तर ज्या अपूर्णांकामध्ये छेद हा 10 किंवा 10च्या पटीत असतो, छेद म्हणजे खालची संख्या, तर त्यास दशांश अपूर्णांक असे म्हणतात. काय सांगितलं मी परत एकदा सांगतोय तुम्हाला, ज्या अपूर्णांकात छेद हा 10 किंवा 10च्या पटीत असतो तेव्हा त्यास दशांश अपूर्णांक असे म्हणतात. आता उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतोय, उदाहरणार्थ इथं 3/10 तर आता ही संख्या आहे. आता या संख्येचं उत्तर किती येते पहा, तुम्हाला भागाकार करून सांगतो आहे. आता हा 3 भागीला काय करता आपण 10. आता 10 ने 3 ला भाग जातो का, नाही जात. मग त्याच्यामुळे काय करणार आहे आपण, मग आता इथे भाग जाणार आहे शून्याचा, इथे 3तून काय करणार आहे, शून्य आपण वजा करणार आहे, बाकी किती उरले खाली 3. मग आता इथे काय करणार आहे, एक पॉइंट देणार आहे आपण दशांशाचा, आणि हा जो खालचा 3 आहे उरलेला याच्यावरती आपण 0 घेणार आहे. आता किती झाले ते 30. ठीक आहे. मग आता विद्यार्थी मित्रांनो, या 10 न 30 ला भाग देणार आहोत आपण, मग कितीने भाग जाणार आहे 3 ने. मग इथे 30तून 30 काय करणार आपण वजा, बाकी किती होते 0. आता भागाकार किती आला इथे, तर 0.3. किती आलाय 0.3. तर 3/10 चं उत्तर किती आहे 0.3. आता अतिशय आता हे 0.3 हे उत्तर काढण्यासाठी हे एवढे सगळे कॅल्क्युलेशन करत बसावे लागेल. पण ते जर आपल्याला तोंडी सांगायचं असलं, पटकन सांगायचं असलं, तर मग काय करणार आहे आपण, सोपी पद्धत कोणती आहे, तर आता हा 3 आहे, हा 3 इथे लिहून घ्यायचा. आता खाली किती होते 10 होते, म्हणजे एकावर किती शून्य आहे, एकावर 1 शून्य आहे. त्याच्यामुळे इकडून इकडे येताना हा ॲरो बघा, तर इकडून इकडे येताना एक गज सोडून द्यायचा आणि त्यानंतर पॉइंट द्यायचा आणि पुढे 0 देऊन द्यायचं. झालं. किती आलं उत्तर 0.3. मग आता समजा इथे दुसऱ्या पद्धतीने सांगतो. आता समजा इथं 3/100 असते. किती असते 3/100. मग आता याचं उत्तर काय येणार आहे 3/100चं. तर आता इथे सुद्धा काय करणार आपण, सोप्या पद्धतीने सांगतो 3 ठेवून द्यायचा. आता एकानंतर किती घरं आहेत, 2 शून्य आहेत, बरोबर आहे. मग इकडून इकडे येताना मग आता हे झालं एक घर आणि त्याच्या पुढे 1 शून्य द्यायचं. हे किती झाले आता 2 घरं. 2 घरं झाल्यानंतर इथे काय द्यायचा पॉइंट आणि त्याच्यानंतर एक असं 0. या पॉइंट नंतर हे 0 असते ते गृहीत आहे, ते असते. म्हणजे याचं उत्तर किती आलं 3/100चं 0.03. किती सोपी आहे 0.03. आता समजा उदाहरणार्थ 3 भागीला किती असते 1000 असते. तर मग आता याचं उत्तर किती येणार आहे, तर इथे काय करायचं हा 3 ठेवून द्यायचा. आता एकानंतर किती शून्य आहेत 3 शून्य आहेत, म्हणून आपल्या 3 घरं सोडून आपल्याला पॉइंट द्यायचा आहे. मग आता हे झालं एक घर, त्याच्यानंतर हा 1 शून्य द्यायचा, हा पण 1 शून्य द्यायचा. हे 3 शून्य आहेत म्हणून 3 घरं सोडून इकडून इकडे येताना काय करायचं 3 घरं सोडून पॉइंट द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर 0 ठेवायचा. किती सोपी आहे.
तर अशा पद्धतीनं याला काय म्हटलं जाते, दशांश अपूर्णांक असं याला म्हटलं जाते. अतिशय सोपी आहे विद्यार्थी मित्रांनो. आता याच्यावरचे तुम्हाला काही टाईप्स मी तुम्हाला सांगतो आहे. आता याच्यामध्ये हे तुमच्या लक्षात आलं असेल, अतिशय सोपी टाईप आहे विद्यार्थी मित्रांनो अपूर्णांक. आणि अपूर्णांकांमध्ये सध्या आपण काय बघतो आहे, दशांश अपूर्णांक आपण बघतो आहे. दशांश अपूर्णांक, दशांश अपूर्णांक. आता याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण काय करणार आहे, तुम्हाला याचा गुणाकार शिकवतोय मी याच्यामध्ये काही एक्झाम्पल्स म्हणून. आता समजा 0.2 आहे, गुणेला 1.6 आहे, गुणेला 0.11 बरोबर किती. आता तुम्हाला सांगतोय की आता याचं जे कॅल्क्युलेशन्स आहे, याचा गुणाकार आपण सोप्या पद्धतीने कसा करणार. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला याचा गुणाकार अगदी सोप्या पद्धतीने करायचा असेल, आता इथे काय 0.2 गुणेला 1.6 गुणेला 0.11 असं आहे, इक्वल टू क्वेश्चन मार्क आहे. मग आता काय करायचं, याचा गुणाकार सोप्या पद्धतीने जर करतो म्हटलं तर काय करायचं की हा सध्या काय करा, हे जे चिन्ह आहेत, हे जे चिन्ह आहेत या चिन्हांचा सध्या विचार करू नका. ठीक आहे, सध्या ते डोक्यातून काढून टाका. मग असं समजा इथे किती आहेत, 2 आहेत, गुणेला इथे किती आहेत असं समजा ते 1.6 आहेत, तर त्या पॉईंटचा आपण सध्या विचार करत नाही, असं समजा इथे 16 आहे. त्यानंतर आता इथे 0.11 होते ना, तर मग आता पॉईंटचा आपण विचार करत नाहीये, मग तिकडली संख्या किती राहिली, 11. ठीक आहे, मग सरळ सरळ या संख्यांचा गुणाकार तुम्ही करून घ्या. मग आता समजा आपण केला आहे, आता 16 दुणे किती होतात, 32. 32 गुणेला समजा आपण 11 केले, कॅल्क्युलेशन करून घ्यायचे रफ मध्ये. 2 गुणेला 1 म्हणजे 2, 1 गुणेला 3 म्हणजे 3. त्यानंतर एक घर इथे सोडून देत असतो आपण, खाली 2 संख्यात गुणेला म्हणून. आता 1 गुणेला 2 म्हणजे किती होतात, 2, आणि 1 गुणेला 3 म्हणजे 3. तर आता याचे काय करत असतो आपण, बेरीज. इथे किती आले, 2, 3 आणि 2 किती आले, 5, आणि इथे किती आले, 3. तर किती आले ते 352. ठीक आहे, या तिघांचा जो गुणाकार आहे हा किती आला, हा आला 352 किंवा 52. आता विद्यार्थी मित्रांनो मग आता जे पॉइंट होते आपण त्या पॉइंटचं काय करणार आहे, तर आता इथे पहा, इथे एक घर सोडून पॉइंट होता, इथे पण एक घर सोडून पॉइंट होता, आणि इथे 2 घर सोडून पॉइंट होते. मग इथलं एक घर, इथलं एक घर किती झाले, 2, आणि इथले 2 घर, 2 आणि 2 किती झाले, 4 घरे झालेले आहेत. मग त्याच्यामुळे मग आता इथे किती आहे, संख्या 3च आहेत. मग इथे एक घर आपल्याला तिथे ऍडजस्ट करायचं, म्हणून इथे काय दिलं, 0, आणि 4 घर सोडून आपल्याला काय करायचं आहे, एकूण इकडे येत असताना पॉइंट द्यायचा आहे. इथे दिला आपण पॉइंट, आणि इथे 0. आले लक्षात. तर अशा पद्धतीनं आपण त्याचं काय करू शकतो, आपण त्याचं कॅल्क्युलेशन करू शकतो. तर त्याचा आन्सर किती येणार आहे, आन्सर येणार आहे 0.0352. तर अशा पद्धतीनं मी परत एकदा तुम्हाला सांगतोय की सुरुवातीला हे जे काही दशांशाचे जे पॉइंट्स आहेत ते डोक्यातून काढून टाकायचे, असं समजायचं तिथे नाहीच आहेत. आणि मग आपण काय घेतला, इथला हा 0.2 जरी होता तर आपण असं समजलं की ते पॉइंटच नाही आहे तो दशांशाचा, म्हणून आपण 2 घेतले. गुणेला इथे 1.6 होतं, त्याच्यातलं दशांशाचा पॉइंट नाही असं समजून आपण इथे काय घेतले, 16 घेतले. गुणेला इथे 0.11 होतं, याच्यात पॉइंट नाही असं समजून आपण इथे पॉइंटच्या नंतरची संख्या घेतली किती, 11. आणि सरळ पद्धतीनं सोप्या पद्धतीने आपण नेहमी जसे गुणाकार करतो तसा आपण त्याचा गुणाकार करून घेतला. आणि मग त्याचा गुणाकार किती आला, त्याचा गुणाकार परत सांगतो किती आला, 352. या तिघांचाही गुणाकार आला 352. आणि मग आता हे इथलं एक घर होतं, त्यानंतर इथलं एक घर होतं, एकाने किती झाले, 2, आणि हे 2 घर होते, एक हे आणि एक हे, असे हे 2 घर, 2 एक 3 आणि एक 4 घर. तर आपल्याला हे 4 घर सोडून इकडून इकडे येत असताना आपल्याला पॉइंट द्यायचा आहे. तर इथं मग आता हे 3च घर झाले, इथे अधिक एक 0 जर घर नसलं तिथं तर मग आपल्याला तिथे काय टाकायचं असतो, 0. मग आपले 4 घर सोडून पॉइंट द्यायचा, 1 2 3 4 घर सोडून इथं पॉइंट द्यायचा आहे, आणि इथे लिहायचं 0.
पॉईंटच्या नंतर, हे त्याचं काय झालं, आन्सर झालेलं आहे. तर अशा पद्धतीनं दशांश अपूर्णांकामध्ये गुणाकार जो आहे अशा पद्धतीने आपण करायचा असतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो काही एक्झाम्पल्स मी सराव म्हणून घेतो आहे, तुमची प्रॅक्टिस झाली पाहिजे याच्यासाठी. आता विद्यार्थी मित्रांनो सेकंड एक्झाम्पल्स तुम्हाला सांगतो आहे. समजा इथं 3.2 आहे, 3.2 आहे गुणेला 0.4 आहे गुणेला 0.05 आहे. प्रश्नचिन्ह. तर आणि याच्यात पर्याय आहेत विद्यार्थी मित्रांनो, हे पर्याय लिहितो मी त्याच्यासमोर. 6.4, त्यानंतर सेकंड पर्याय आहे 0.64, त्यानंतर तिसरा पर्याय त्याच्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो 0.064 आणि 4 नंबरचा पर्याय त्याच्यामध्ये आहे यापैकी नाही, यापैकी नाही. मग आता हे कसं सॉल्व्ह करायचं आपण पहा, लक्ष घ्या. आता याच्या आधी जसं मी तुम्हाला सांगितलं त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, याला सॉल्व्ह करायचं आहे. आता काय करायचं, याचा जो गुणाकार आहे आपण सोप्या पद्धतीने करून घ्यायचं. इथे 3.2 आहेत तर आपण असं समजायचं इथे किती आहेत, 32 आहेत. याच्यात दशांशाचा पॉईंट नाहीच असं समजा, इथे पॉईंट आहे, एक इथे आहे आणि एक इथे आहे, हे पॉईंटच नाहीत असं समजायचं. ठीक आहे सध्या. मग किती आहेत, किती घेतले आपण, हे 32 घेतले. गुणेला इथे 0.4 आहेत म्हणून इथे काय घेतले, फक्त आपण 4च घेतलेले आहेत. गुणेला इथे 0.05 आहेत म्हणून आपण इथे काय करणार आहे, इथे आपण घेणार आहे तिथे 5 घेणार आहे. किती घेणार आहे, 5. ठीक आहे. मग आता काय करायचं, याचा गुणाकार करून घ्यायचा. मग आता 4 पंच किती होतात, 20 होतात. मग हे गुणेला काय करायचं, 32. 32 दुनी किती होतात, 64 आणि हे 0 म्हणजे किती होतात, याचा गुणाकार होतो 640. किती होतो, 640 याचा गुणाकार होतो. मग आता इथे काय होतो की आता हे दशांशाचे पॉईंट आपले विचार घ्यावे लागते. मग इथे एक घर होतं, एक घर सोडून पॉईंट होता, इथे एक घर सोडून पॉईंट होता, एकाने किती झाले, 2 घर झाले. आणि इथे हे 2 घर सोडून इथे पण पॉईंट होता, मग हे पण 2 घर झाले. हे 2 घर, हे एक घर आणि हे एक घर, म्हणजे असे एकूण 4 घर. हे एक घर, हे दुसरं, तिसरं आणि चौथं, असे 4 घर सोडून आपल्याला काय करावं लागेल, पॉईंट द्यावा लागेल. मग इथे हे 3च घर झाले, 1 2 3. इथे एक अधिक चौथं घर इथे द्यायचं 0 म्हणून, त्याच्यानंतर पॉईंट द्यायचा आणि इथे पुढे लिहायचं 0. तर हे त्याचं काय होणार आहे, उत्तर होणार आहे. आता हे ऑप्शन मध्ये आहे का बघूया आपण. तर 0.064, तर हे उत्तर आहे 3 नंबरचं. आता ह्या ज्या संख्या असतात ना इथे, हे 0 आपण ते लिहू शकतो, तो काही प्रॉब्लेम नाही आहे. तर जनरली पॉईंट नंतर मग आता संख्या आपण पूर्ण तयार करून घेतली. आता लिहितात कसे, तर पॉईंट नंतर काही लोक काय करतात, 2च घर लिहितात, काही 3 लिहितात. तर अशा पद्धतीनं तर हे जे आहे याचं उत्तर काय होणार आहे, 3 नंबरचं उत्तर होणार आहे. पाहून घ्या, 0.064 हा 0 याच्यावर जास्त आहे, तर हा इथे असतोच, हे गृहीत आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण काय करतो, आपण हा जो दशांश अपूर्णांकाचा जो गुणाकार आहे आपण करत असतो विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर तुम्हाला अधिक पुढचं गणित मी समजून सांगतो आहे. याच्यामध्ये 2 गुणेला 3 गुणेला 11 गुणेला 0.5 इक्वल टू क्वेश्चन मार्क. तर विद्यार्थी मित्रांनो आता हे गणित कसं सॉल्व्ह करायचं, तर आधी काय करायचा, साधा साधा गुणाकार करून घ्यायचा. आपण हे 2 घ्यायचे, इथे हे 3 गुणेला हे 11 घ्यायचे, गुणेला हे 0.5 आहे. तर सध्या या दशांशाच्या पॉईंटचा विचार करायचा
नाही, इथे फक्त 5 लिहायचे आणि याचे कॅल्क्युलेशन्स करून घ्यायचे. मग आता काय करायचं, 11 5 किती होतात 55 गुणेला 3 दुणे किती होतात 6. मग आता यांचा गुन्हा काय करायचा 55 गुणेला 6. मग आता 55 गुणेला 6 केले किती येतात 5 30. 30 अशी 0 ठेवले 3 5 30. 30 आणि 3 33 किती होतात 330. याचं उत्तर किती येते इथं कॅल्क्युलेशन 330 येते. मग आता राहिला पॉइंट. इथे कसा होता एक घर सोडून पॉइंट होता इथं. तर मग आता आपल्याला सुद्धा काय करावं लागेल, इकडून इकडे येत असताना एक घर सोडून आपल्याला पॉईंट द्यावा लागेल. म्हणजे हा 0 सोडून आपल्याला इथं पॉईंट द्यावा लागेल. म्हणजे याचं उत्तर किती येते, याचं उत्तर येते 33. किती येते 33 याचा आन्सर येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे, सराव करायचा आहे. अधिक एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो आहे तरी प्रॅक्टिस साठी. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 431.2 गुणेला 52.5 आहे गुणेला 0.001 आहे बरोबर क्वेश्चन मार्क. आणि याचे पर्याय आहेत विद्यार्थी मित्रांनो, त्याचे पर्याय पण मी तुम्हाला लिहून देतो आहे. याच्यामध्ये पहिला पर्याय आहे 0.001. त्यानंतर दुसरा पर्याय आहे 22.638. त्यानंतर तिसरा पर्याय आहे विद्यार्थी मित्रांनो 226.38. 226.38. त्यानंतर चौथा पर्याय आहे तिथं, चौथा पर्याय आहे यापैकी नाही, यापैकी नाही. आता आपण याला सॉल्व्ह करूया, याच्यातलं कुठलं आन्सर आहे ते बघूया. आता मी फक्त तुम्हाला शिकवत आहे की मी तुम्हाला शॉर्टकटने सांगत आहे. मी तुम्हाला हे सांगत आहे की आता सरळ पद्धतीने आपण मल्टिप्लिकेशन किंवा गुणाकार आपण कसं करू शकतो. आता काय करायचं, इथे हा पॉइंट आहे एक घर सोडून, इथे पण एक घर सोडून पॉइंट आहे आणि इथे हे 3 घर सोडून हा इथं पॉइंट आपल्याला दिलेला आहे. या पॉइंटचा बिलकुलच विचार करायचा नाही. मग सरळ पद्धतीने आधी त्याला लिहून घ्यायचं 4312 गुणेला 525 गुणेला 1. हा इथे 2 घर सोडून 3 घर सोडून पॉइंट आहे, तर आपण तिथे फक्त एकच घेतला आहे. आता याचं काय करायचं, याचा गुणाकार करून घ्यायचा आहे. मग काय करायचं, याचा गुणाकार आपण करून घेणार आहोत. इथे 4312 गुणेला काय करणार आहे 525. आता याचा काय करायचा गुणाकार करायचा. 5 गुणेला 2 म्हणजे किती होतात 5 दुनी 10 0 चावला 1 5 1 5 5 आणि 1 6. त्यानंतर 5 त्रिक 15 5 हातावला 1. त्यानंतर 5 चूक 20 20 आणि 1 21. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथे एक घर सोडून द्यायचं. त्यानंतर बेदुनी किती होतात 4 बे 1 बे. त्यानंतर 2 गुणेला 3 म्हणजे किती होतात 6. 2 गुणेला 4 म्हणजे किती होतात 8. त्यानंतर अधिक 2 घर सोडून द्यायचे. त्यानंतर आता 5 दुनी, मग आता हे जे वरच्या संख्या 5 ने गुणलं होतं तर हे वरची संख्या एवढी आली होती. आता या 5 ने याला गुण होतं तेवढंच येणार आहे. ह्या वरच्या संख्या तेवढ्याच येणार, म्हणून आपण इथे लिहिणार आहे 0. त्यानंतर इथे 6. त्यानंतर हे 5 इथे 1 आणि इथे 2. आता काय करणार आपण त्याचे ऍडिशन करून घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो आता याचे काय करणार आपण ऍडिशन. मग इथे 0 6 10 0 हातावला 1 5 2 7 आणि 1 8. त्यानंतर 6 6 12 आणि 1 13 3 हातावला 1. त्यानंतर 8 2 10 10 5 15 आणि 1 16 6 हातावला 1 1 आणि 1 2 आणि हे 2. मग आता किती संख्या आली इथे, तर इथं आलेत 22,63,800 रुपये आले तिथं. ठीक आहे. मग आता प्रश्न असा आहे की आता किती आले, इथे संख्या मी इथे लिहितोय 266, म्हणजे ते आली 22,63,800. मग आता इथे 3 घर सोडून, आता हे आपण मूळ एक्झाम्पल्स मध्ये चाललो आहे, हे एक्झाम्पल होतं आणि याच्यामध्ये
काय होतं की एक घर सोडून पॉईंट होता, हा एक घर सोडून पॉईंट होता, इथे एक घर सोडून पॉईंट होता, एकाने किती झाले 2 घरं. त्याच्यानंतर इथे किती आहे, इथे 3 घरं आहेत, इथे 3 घरं सोडून पॉईंट आहेत. मग एक घर, इथलं एक घर किती झाले 2 आणि इथले 3 घरं, 2 आणि 3 किती झाले, असे 5 घरं झालेले आहेत. 5 घरं सोडून आपल्याला पॉईंट द्यायचा आहे. मग इथे 1 2 3 4 5 घरं सोडून आपल्याला इथं पॉईंट द्यायचा आहे, म्हणजे 22.63 किंवा 22. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आपल्याला जर दशांश अपूर्णांकाचे गुणाकार करायचे असले तर अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने आपण ते करू शकता. तर निश्चितच तुम्हाला हे लक्षात आलं असेल. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगतो आहे की जवळपास मागील मे आणि जून महिन्यात मी बरेचसे गणिताचे व्हिडिओज युट्यूबला टाकलेले आहेत. बरेचसे त्याच्यामध्ये अपूर्णांकाचे सुद्धा खूप सगळे व्हिडिओज आहेत, ते सुद्धा तुम्ही बघा. माझं युट्यूबला चॅनल आहे प्रोफेसर प्रवीण बोंद्रे मोटिवेशनल स्पीकर नावाचं, तर त्याला तुम्ही सबस्क्राईब करा. त्याच्यानंतर तुम्हाला जर माझे व्हिडिओज जर चांगले वाटले तर निश्चितच हे व्हिडिओज तुम्ही तुमचे जे काही इतर मित्र असतील, मैत्रिणी असतील, जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतील तर त्यांना हे जरूर पाठवा. त्यांना सांगा की प्राध्यापक प्रवीण बोंद्रे यांनी परत एकदा युट्यूबला व्हिडिओज टाकणे चालू केलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, मध्यात काही दिवस जवळपास 4 महिने गॅप पडला, परंतु तब्येत बरी नसल्या कारणामुळं, तब्येतीच्या कारणामुळे ते व्हिडिओज होऊ शकले नाही. आता तब्येत माझी व्यवस्थित झाली आहे, त्याच्यामुळे आता कंटिन्यू व्हिडिओज युट्यूबच्या चॅनलला येणार आहेत आणि आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं गणित हे शिकता येणार आहे. कुठल्याही प्रकारच्या कोचिंग क्लासेसमध्ये, स्पर्धा परीक्षेच्या क्लासेसमध्ये बिलकुल गणित शिकण्यासाठी जाण्याची तुम्हाला आवश्यकताच पडणार नाही. एवढ्या चांगल्या पद्धतीनं, उत्तम पद्धतीनं मी युट्यूबला व्हिडिओच्या माध्यमातून आपणास शिकवणार आहे. तर निश्चितच व्हिडिओ आपल्याला आवडला तर त्याच्यावर प्रतिक्रिया द्यायला विसरू नका आणि इतरांना, तुमच्या मित्रमैत्रिणींना जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्यांना तो शेअर करायला बिलकुल विसरायचं नाही. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आपली रजा घेतोय. थँक्यू.